जात, धर्म, भाषा अशा कोणत्याही आधारावर मत मागणं हे बेकायदेशीर असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय। 7 बेंचच्या न्यायाधीशांनी 4-3 अशा बहुमतानं हा निर्णय दिलाय। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। भारती, गेली अनेक वर्ष याच मुद्द्यावरून अनेकांची दुकानं सुरू होती, ती दुकानं बंद होऊ शकतात, काय म्हटलं नेमकं सुप्रीम कोर्टानं? अत्यंत महत्त्वाचा सध्याचे जातीय राजकारण भारतात आणि सगळीकडे चाललेलं आहे, त्यावर चाप बसवणारा निर्णय आपण याला म्हणू शकतो। कारण स्पष्ट करण्यात आलेलं आहे की धर्म, जात, समुदाय आणि भाषा या चारही गोष्टींच्या आधारावर मत मारणं यापुढे आता बेकायदेशीर ठरणार आहे। जी लोकप्रतिनिधींसाठी कायदा आहे त्या कायद्यात नवीन व्याख्या आज सुप्रीम कोर्टाच्या या बेंचनी ऍड केलेली आहे, त्याचा समावेश केलेला आहे। 7 न्यायाधीशांचा हा बेंच होता आणि हा जो निर्णय झालेला आहे तो 4-3 अशा बहुमताने झालेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या कालावधीतच आपल्याला कळू शकणार आहे की हा निर्णय किती महत्त्वपूर्ण देशाच्या राजकारणासाठी ठरतो। नक्कीच, धन्यवाद भारती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।